सह्याद्रीच्या डोंगरात ना मोबाईलची दुनिया ना शहराचा गोगडा, फक्त एक छोटंसं घर आणि या दोन जीवाची मोठी कहाणी. गेली कित्येक वर्ष हे आजी आजोबा इथे एकटे राहतात. ना कुठली तक्रार ना कोणाकडून अपेक्षा, फक्त कष्ट, प्रेम आणि साधा आयुष्य. आज आपण जाणून घेणार आहोत या डोंगरातलं त्यांचं जगणं नक्की कसं आहे, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. इथं वरती जायचं होतं. वरती एक घर नाही का, कोणाचं? पाटील म्हणतात, हा तिकडे जायचंय. कसं जायचं इथं? तेव्हा इथून वरती गेलं ना किंवा इथं वरती आमचं घर येते आणि तिथून वरती त्यांचं घर येते. मी आमचं तरी एक 1 किलोमीटर 1 किलोमीटर चालायला चालेल. चालायला म्हणजे एवढं नाही, मी तर तुमच्याच लागणार तेवढं. ते तर आहेच. जा मग लवकर काय. जातं. ठीक आहे चला चला. चालेल. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे धारांबाईमध्ये आणि माझ्या मागे बघताय माझा कलिग आहे सूरज पवार. आणि इथून आम्ही धानोली गाव, जे खालचं धानोली आहे, तिथून थोडं वरती गेल्यावरती 1-2-3 घरं आहेत आय थिंक समथिंग. तर तिथं जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्याचं नाव, त्या गावाचं नाव केशवनगर आहे. आता आम्ही अर्ध्या वाटात पोहोचलो आहे. आता बघूया किती वेळ लागतो आहे. तर चला निघूया. मित्रांनो, आत्ता अर्ध्या वाटात आलो आहे आम्ही इथे आणि थोडं जरा रेस्ट करावं म्हटलं. खूपच ऊन तर आहेच आहे आणि दम पण खूप लागलं आहे. आणि इथं बसल्यावरती हे तुम्ही पाहू शकता, असं काही व्ह्यू दिसतं इथून पूर्ण. हे समोर कोणतं धरण आहे? देवगडचं हे समोरचं धरण आहे. आता पाणी तर खूप कमी आहे. मित्रांनो, आत्ता पोहोचलो आहे आता आणि इथे मागे पाहू शकता, हे आहे केशवनगरचं एकच घर आहे. आणि इकडून मागे तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता. 2च मिनटं. हे बघा, हे आहे पूर्ण वरती, हे रायरेश्वरचं कडा आहे. आणि हा बघा इकडे इथपर्यंत रायरेश्वरचं आहे. इथून आता हा जो रोड आहे, इथून नाही का पावलवाट आहे, या पावलवाटाने जसं वरती गेलं तर रायरेश्वरच्या त्या साईडला पलीकडे जाता येतं. अजून कोण आहे का नाही घरी? कोण आहे? अच्छा. शाळेत जाता तुम्ही? कुठं? खाली इथं बोरला? सकाळी किती वाजता निघतं? नाही तरी पण कितीची असते शाळा? 12 वाजता. 12 ते किती? 5. आणि मग कसं, मग 5 वाजता जर तिथून सुटलं तर 1 तास तर इथं तुमच्या खाली धानोलीपर्यंतच लागत असत ना? नाही, मग? बोरलाच राहिला. तिकडेच राहिला का? हा. तुम्ही तिकडेच राहता तिघं पण? नाही, आमची एक बहीण ती कोकणात गेली. अच्छा. तुम्ही तिघं पण शाळेत जाता? हा. तू पण जातो का? म्हणजे सगळे बोरमध्येच राहता तुम्ही? हा. पप्पा, मम्मी, मी, हा आणि हा मोठी बहीण. अच्छा. मग इथं फक्त कोण असतं मग? हा? इथं कोण असतं? आजोबा आजी. अच्छा. आजी झोपलेली की नाही. आहेत आजी? हा. आतमध्ये हे काय म्हणतात त्याला? मित्रांनो, पाहू शकता आतमध्येच गाईने वासरू बांधले. सगळं घरातच, एकच घर आहे आणि हे सगळं आतमध्येच बांधलेलं आहे सगळं. ठीक आहे, तेव्हा मी करतो. त्याला जवळ पडतं का ते त्या साईडला?
नाही तिथे नाही लांब पण सरळ सपाट चालायला लागला. गायचा घेऊन घ्या. नाही नको. बाळा इकडे बस की रे. आहे आहे. हम्म. दादा जरा मागा घुंगडी येते घेऊन ये. गप्पा काय घेऊन ये. तुमची आहे की मग तुम्ही एकटेच असं दुसरं घर वगैरे का नाही नाही आमचंच घर आहे ते. आहे. म्हणजे ही जमीन वगैरे सगळी तुमचंच हा आहे? आमचंच आहे. म्हणजे असं आता तुम्ही म्हणजे आता काय होते ना इथं आसपास हे घर तर नाहीच आहे. म्हणजे असं काही प्रॉब्लेम वगैरे झाल्यावरती कसं करता म्हणजे काय आहे? काय नाही होत. काय नाही होत बाबा. ते तर आहेच आहे. असं डोंगर भागामध्ये राहणार म्हणजे असं काही आजार वगैरे पडतच नाही लवकर. आजारी बेजारी पडलं तरी जायचं आपलं खाली कंकवाडी व गाडीला. इथं कुठली गाडी? अच्छा हॉस्पिटल कुठं म्हणजे याला बोरला. इथं कंकवाडी मध्ये नाही का? नाही नाही नॉर्मल पण नाही का असं काय म्हणतात खर्चातलं भेटलं आजारी ताप निगुड घरला आहे ना. अच्छा निघून जात हा निगुड घरला आहे. ते निगुड. निवडून आला का? नाही आम्ही हे बारांबे काय मी इथं दारांबे हे पुण्यावरून आले ते. मी पुण्यावरून आलोय मी हा, ना- धारांबेवरून आलोय. तुम्ही तू बाळा राहिला कुठं? पुण्यालाच आहे. आम्ही दोघं पण पुण्यालाच राहतो. पुण्यालाच राहतो पण माझं गाव आहे इथं नाही दारांबे. हं. तिथलं आहे मी. ही पुण्याची कुणाचा आहे. इतरावर? कुणा दारामध्ये कुणाचा? विठ्ठल पवार. मानू पवार माहिती असेल तुम्हाला. मानू पवार. हा. ते सगळं माहिती आहे तर. हा, मानू पवारचा भाऊ बारका विठ्ठल पवार. त्याचा मोठा पोरगा. खासर एवढीच येते इथं. काय बाताचं आहे कुठं? हे एवढंच आहे वावर भाताचं. वरती एक आहे ते भाताला नाही. आपलं कुठं नाचणी कुठं वरवी काय करायचं? नाचणीला मध्ये कोणी केलं असेल ना. नाही आता कोण केली? नाही कोण करत. करते आता? रान नाही काढसलं. रान काढताय कोण आहे इथं? नाही वे. आता ही पोरं जातील बोरला शाळेला सगळी. आम्ही फक्त दोघच घरी. काय बाद झालं एवढं. हो दोघं म्हणजे काय करायचं. मग काय कोण करायला आहे इथं तरी? शेतवाडी तरी रगड जागा जमीन ही नुसतीच आहे पण शेतवाडी कोण करतय बाबा? आता तुमचं वय पण नाही तेवढं हे करायचं एवढं शेत जमीन वगैरे काही. आता कोण करतय शेतवाडी? गुरं किती येते का? दूध किती येते? गुरं आहेत की दोन दुधाची? एक पहिले आणि दोन एक कालवाड आहे एक गाय आहे वासर दोन आहेत बाकी दुधाची नाही का? आहे का? आहे ना. दूध आहे. मग घालायला नाही का इकडं? नाही, ते पोरांना घालायला कुठलं पोरांना? पोरांना पाहिजे गाडीत नाही. घालायला कुठं जायचंय? मग कुठलं घालायचंय? एवढं ते होत आपल्या पण पोरांसाठी. तेवढं येत पण नसेल ना. पोरं आता सुट्टीला आली तर म्हणून घरी. अच्छा ती बोरला. ही समजी बोरला. त्यांची बाबा आई सगळी बोरला. सगळे बोललेच राहतात. हं. इथं राहून तरी काय तुम्ही इथं कामच नाही तुझं त्याचं काम झालं तिकडे आता कोण सिटी काम मध्ये. करायचं बाबा? आम्ही आता जागे आहोत. आता कोण काम करायचं? आम्ही दोघही तशीच. त्यामुळे तुमचं वय किती आता? आमचं वय 70-75. हो. दोघच आहे. त्यांचं असेल तेवढं. बाबा जास्त आहे. ह्यांचं जास्त आहे. म्हातारी किती? हो 80-85 पर्यंत असेल ना. ह्यांचं तुमचं ना होत. नाही, 80 च्या आसपास. हो हो नाही त्या मानाने जेवढं तुमचं वय आहे ना त्या मानाने अजून पण तंदुरुस्त आहे तुम्ही. एवढं जास्त पण वय वाटत नाही. नाही वाटत पण ते आजार आजार त्याच्यामुळं हे असं चालवत नाही का काय ते वात का काय पायानं हा नुसतं. ते वय जास्त झाले हो. वात वगैरे येत गुरं असेल. आली तर. ती बघा आली तर त्यांना पाणी पिऊन दे. ती घरात नाही यायची आता पाणी पिऊन जाते ते. तो पहिले अजून नाही वे. कालवाडी नाही एवढाच आहे. याला काय ठेवलं मग? काय मग आता ही काय कोण नाही ना मग काय कोणाला ऐकायचा बाबा? मित्रांनो बघा हे बैल आणि गाय आले. हो हे आता पाणी पितील इथे आणि आणि जातील आता ही. परत पाणी पिऊन परत अजून चरायला जाते. हो खेड्यातले सगळे समजूतदार असतात व जानवर. दरम्यान गावड्याला आला का तुम्ही? नाही खाली गाडी लावली. हं, हं. खालच्या जाणवलीत. हं, हं. तिथनं वर आलो. देवापाशी. मी कुणी यायला लय लांब आहे. 2-3 गाऊन पलटायला लागतील तरी येते. हो. वर यायला लागेल तिथं नवरा नवरी पासून तिथं आडवं ना.
नाही मग हे माळावर खायले खाली माळ आहे ना ते मोठा औषधावरनी तिकडं हा औषध मग तिकडं आमची माणसं नावे येतात जात्यात तिथनं आलो तरी खालच्या जाणवली, हो मग खालच्या जाणवलीनं परत चढायला लागला असतं. हो इथं वर चढायला मग तेच की, मग इकडं नवरा नवरीकडनं वाट नाही का यायला मधनी? नवरा आमचं नवरी पाणी आहे इथं वरती कड्याला. ते लांब काढायला पाहिजे त्या टोकाला ते तिकडं वर मग शिडी तिथपर्यंत येतो आम्ही. हा शिडीच्या तिकडे ना हा मोठी शिडी. शिडी नाही का नाही तिकडं नाही लावली नाही त्या रायरीचं टोकाला? पाणी आहे मोठं ते. ते तिकडे आता तिकडे वाटणार राहिली नाही वे नाही ते बंद झालं सगळं आता या शिडीने लोक सांबरेच्या पाण्यावर होते मोठं पाणी हा वरती कड्याच्या वरती पाणी हा, येते. हा. ते आहे तिकडे आता नाही बांधलं. तिकडं नाही कोण जात आता शिडीनच लोक जाते नाही तर पाणी बघायला आम्ही यायचो ना पहिले इथं वरती. हा हा ते त्यांचं टाइम पाणी झाला नाही नाही का आलो. तिकडे? ते कडेवर पाणी त्यांचं आहे ना हम्म, हम्म. कड्यात आहे कड्यात मध्ये शिडी त्या साईडला आहे ना पलीकडे? त्या साईडला बी आहे सुनदार आहे ती त्या साईडला सीडी आहे आणि हिथंही नवीन सीडी केली आहे. म्हणजे इकडे खाली त्या ह्या टोकाला वर अच्छा, खाली उतरण्यासाठी. तिकडून जातात ना वर रायरेश्वरला, तिथं शिडी झाली आता. ती पहिली वाट होती बोललो ना मला मी. या बाळाला माहिती असं ती वाट होती पहिली, ती शिडी झाली आता. अच्छा. हम्म. नाव नाही सांगितलं तू? प्रभावती धानवले हा? प्रभावती धानवले दानवले प्रभाती. तुझं बाळ? प्रथमेश धानवले प्रथमेश धानवले हा? प्रतीक माहिती धानवले अच्छा, हे सगळं पी वरूनच सगळ्याचे नाव का? हा. दुसरीचं लक्ष्मी अच्छा, मोठी आहे तुमच्यावर? हो. अच्छा. कोणत्या क्लासमध्ये? शिवाजी हायस्कूल नाही नाही, हे क्लास म्हणजे कितवीला आहे? 6वी अच्छा, तू? दुसरी 5वी एका मागे एक आहे आणि मोठी बहीण कॉलेजला आहे, 9वीला. हा. बरं, एक लाईन लाईन लावली आहे बरोबर, एक स्टेप बाय स्टेप आहे. किती मग हे बोरला तर मग एकच मुलगा का कोण कोण किती मुलं आहेत? माझं मुलगा आमचं होय हा? पुण्याला येतं तिकडे किती मुलं आहेत? 4 4 मुलं आहेत. मुली? मुली 4. फॅमिली खूपच मोठी आहे. किती वर्ष झाली इथं राहत? आम्हाला ना हं? बरीच वर्ष झाली असली तर तरी वरल्या दानवली होतो ना आम्ही पहिली. अच्छा, मग खरं. खाली गावठाणात ती लोक आमची 30-35 वर्ष झाली हो अच्छा. आणि वर्ष जाणवलीत किती वर्ष? तर तिथंच पहिलं सुरुवातीला. नाही झाले झाले हे पहिलं का गावठाण खाली झालं हा. त्या टायमाला वसली ना हा. त्या टायमाला खाली त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर खाली 2000च्या पुढचं गाव आहे. म्हणजे तुम्ही वरणी नाही खालने आलाय? पहिली खाली राहिली पहिली खाली झाली वस्ती हा, आणि तिथून गवठाण झालं तिथं पाणी आटलं वर गेली तर हा. अच्छा. परत कडीची बिया झालं मग परत खाली आली म्हणजे तुम्ही चांगले फिरले, खाली परत वरती परत इथं. घर किती वेळा बांधलं काय? पहिलंच इथं आम्ही दोघं आलो पहिलं ते पहिलं खाली होते तर ते लय मांदी हा, हा. अच्छा. त्याच्यानंतर वर राहिली तर वर बऱ्याच पिढ्या गेल्या ही आता इथली ही जी जमीन आहे ही आता प्रॉपर म्हणजे तुमच्या नावावरती अशी? ज्याच्या तिथं सर्व नंबर अच्छा, तुमचं माझं असं नाही नाही 7-12 असं तुमच्याच हो नावावर? आमच्या ज्याचा त्याचा सांगतो नाही अच्छा, बरं आहे ते. कोणी हस्तक्षेप वगैरे काय करणार नाही? नाही हं? ते गाव आहे हा, स्पेशल मी तेच म्हणलं हे. गाव आहे ग्रामपंचायत तुमची खालची आहे ना वाडी? नाही कंकवाडी? नाही हे तारापूर आपले हे परळ परळ. बरोबर. राशन खाली भेटतो वाडीवरती? ते राशन देतो वाली. राशन. ते राशन तर काय ते माधव डेरा पहिलं ते इकडं. रायरीव पहिलं भेटायचं का? हम्म. माधव डेरा तुला त्या सत्याने घेतलं ते सत्याने लावायचं पाहिजे. आता तिकडे त्यांच्याच तिकडे हं? रिमसवाडीतच खाली आहे तिथं. हो ते तुमचं रिम शॉर्ट करून जातात ना. हम्म. ते आमचं इथं आता त्या पाव गेले घेतले आता तुम्ही वर जाताय का? नाही जात वर आता. नाही नाही वरती नाही, इथंच तुम्हालाच भेटायला आलो होतो. ऍक्च्युली तेच म्हणलं, मी लास्ट टाइम जेव्हा दानोलीला गेलतो ना वरती त्यावेळेस तुमचं घर दिसलं होतं. तर म्हणलं बघूया नेक्स्ट टाइम नाही तर म्हणून
मला इकडून भेटायला गेलतो इथून गेलतो का समोरूनच ते तिकोंड दारणवर हो त्या त्यामुळे त्यांना वरणी दिसलं होतं. जेवण बिवण जेवण नाही चहा नाही पित जेवण नको आई हे आईने बनवलंय त्याच्या घरी आता दाराला जायला नाही नाही असं नाही खाली जायला आम्ही 15 मिनिटात आणि तिथनं 10-15 मिनिटात घरी गाडीने गाडी घेऊन आलोय. आम्ही जेवलो ना आता चाललो. हो आता काही 11:30 झाले आताची हा लवकर जाऊ. लाईट आहे नाही का? नाही आम्हाला नाही लाईट बाबा नाही काय नाही नाही ते सुरू ऊर्जेची होती काच हा ती बी बिघडली. हो आता काय नाही आपली बॅटरी आहे हातातली संध्याकाळची लावायची वायची वस्तूवर आता काय करायचं इथं जर मग ते light बॅटरी नाही. जरी ती चार्ज करायची चार्जर नाही आपलं सेल टाकलं हो चार्जिंगचे पण नाहीये मला लाईट नोकरी इथं बी नाही भेटत दिव्यांना. राखेल कुठं आता भेटतंय राखेल बरोबर. किती वर्ष झालं राखेल रॉकेल लय टाइम झालं बंद झालं. बंदच झालं ते आता नाही. ते दिव्यांसाठीच भेट होत. हो दिव्यांसाठी मध्ये मध्ये काहीतरी केलं होतं नाही का परवा हो ते आपल्या इकडे कुठलं कुणाला लिहिलं असेल हो आपल्याला कुठलं बरोबर. मग दिवा पण नाही लावायला. अरे बाबा तो किती 2-3 अर्ज केलं लाईटला तरी लाईट नाही ती एका घराला नाही तेवढं हे करणार. नाही घेणार पाण्याचं काय आणि ही पाईप आलाय का? पाण्याचा पाईप आलाय ना वरण पाणी आलाय पाईप आहे. खायले आमच्या गावाला कुठलं मग काय त्यातलं आम्ही घेतलं हो ते काय ते घेतलं कनेक्शन घेतलंय का तिथं? हो त्यात ना टी ठेवली तिथे तिथं किती जर आहेत वरती असं? हा? तिथे किती पाण्याचं जर आहे वरती? वरती तिकडं वर पाणी धरून घेतलेलं. 2-3 जागा धरली हा हा हा. ते जातं खाली मग तिथं आम्ही इथे बंद करायचं की आम्ही घ्यायचं आम्ही भरायचं सगळं आम्ही भरलं की मग ती त्याला खालनी काय म्हणत नाहीत ना? नाही ते कसं आता आमच्या आम्ही आमचाच गाव आहे आणि दुसरं नाही माणसं नाही, पाण्यावर आम्ही नाही आम्हाला लागेल ती भरतो मग काय त्यांना जातं ना रात्री दिसायला ते साठवण टाकी नाही काय तिथे हा, हा, हा. खाली टाकी नाही काय त्या टाकीत ते मग ते शाळेपाशी नाही इकडं वरती आहे वरल्या घरात हो, बरोबर, तिथं वरती बरोबर. काय टाकी टन मारला आपण हा. तिथं टाकी. हा ती टाकली त्या ते टाकली. आम्हाला इथं लागेल तेवढं आपलं भरतो सकाळचं आणि मग सोडायचं त्यांचं. मग दिवसभर रातभर त्यांना जातं खाली एक कॉक आहे का हा हा आमच्या नाही आता पाणी प्यायचंच येते फक्त वापरायला पाणी नाही बंद झालंय. नाही नाही पाणी राहिलं आता. ते रायरून नेलं का पाणी इथलं ते चालू आहे पण त्याला बी पाणी नाही वाटतं जरा नाही तेवढं. नाही जरा ते काय होतं ना धरणाचं पाणी नाही ना घेतलं नाही धरणाचं. नाही ते काय इथलं नेले बाळा हा ती लाईन दिसते की तिथं पाईप पडलेला खाली दिसतोय तिथनं. नाही ते तिकडं नाही इकडे त्या इकडे या मिरगिरीच्या आड तिकडे सोडले ना ते रायरीचं ते रायरीला खायला पाणी आलं मग ते तुमची लोक नेत होती मग ती आता जातं का नाही ती मध्ये म्हणत होती बंद करायचं पण नाही केलं बंद आम्ही चालूच आहे. ते रायरीवाले बंद बनवत होते ना. तुमचं बागासारखं आहे पण ते पाणी मोठं आहे ते नाही आता लय टाकी मोठी बांधली ना आम्ही. हो, टाकी बांधली मोठी टाकी बांधली तिथे पाणी लय मोठं पाणी एवढं पाणी आहे ते ते आता किती जात असेल काय किती होय. तुटलं असेल कुठे नाही परवाच नीट केले पाणी. लाईटीसाठी तुम्ही म्हणजे तुम्ही स्पेशल हे खाली हे केलं का काय अर्ज वगैरे गेले 8 वर्ष पडलं ते काय आता कुठं लाईट नाही ते राजकारणाचे डावला डवले नाही का ते. हम्म. आणि थोपटेनं सगळं केलं वाटवलं आनंदराव थोपटे आहे ना हा. त्याने वाटवलं केलं सगळं आता ह्यो आलाय आता दुसरा ते आता मग ते ह्याची माता ते पण नाही काय. हा? पण ऍटलीस्ट तुम्हाला तिथून खालून धानोली आता तिथं तर आहे ना खालच्या धानोलीमध्ये लाईट ना हा हाय मग खालीच लाईट आहे बरं मग आम्हाला तिथून नाही. मग इथपर्यंत द्यायला काय प्रॉब्लेम हो आहे द्यायला हो ना पाहिजे. तिथनं इथं द्यायला काय काही तिथं फक्त एखाद्या घरातून या पोल मधून जरी दिलं तरी होऊन जाईल. राजकारणामुळे आता आमची पोरगी सरपंच झाली अच्छा आता अजून काय ते जे हे नाही झालं हा, कुठले आपलं परत बरोबर पण आमची माझे नात आहे आता हा, अच्छा ना ते त्यांना कुठं दिलं ते? हा? नाही लग्नच लग्न नाही नाही अजून अजून झालं हा? नाही तिचं लग्न नाही अजून बँकेत झालं. आहे कामाला बरोबर ती बँकेत कामाला आहे रायरीची नाही का तिची आई आहे. त्याला काय पाहणार असं माहिती नाही मी ऐकून आहे नाव त्यांचं. होय हा परवा बक्षीस काय तरी दिलं त्यांनी कुठं. तिचं नाव प्रतीक्षा ना प्रतीक्षा हा बरोबर तिचं नाव प्रतीक्षा आहे. जाणवले. हं. ती आता सरपंच झाली आता काय केली ती बघू हो
आम्हाला वाटलं तुम्ही दोघंच येत. नाही मला वाटलं ना ते परिवार आम्हा नाही 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 गड. मला वाटलं दोघं तुम्ही राहताय. मला वाटलं आम्ही हे- काय टायमाला दोघच राहतो. अच्छा दोघं जाता ही पोरं जातील बोरला. तसं आमचा नाही परिवार माहित मोठा नव्हतं आहे. हे पोरं आहे. नाही काहीतरी घेऊन आलो असतो त्यांना खायला वगैरे. नाही, तर काय परिवार मोठा आहे. आमचा परिवार बाबा रगड मोठा आहे. आहे. म्हणजे 4 मुलं आणि 4 मुले म्हटलं ते खूपच. आणि लग्न कधी झालं तुमचं? हा? लग्न कोणत्या साली झालं कुणाचं? तुमचं? आमचं 63ला. म्हणजे तुम्ही आई तुम्हाला वाटतं 82 का 90 साली काहीतरी दुष्काळ पडला होता. नाही 72ला. 72 ला. हा. हा सॉरी. 72चा दुष्काळ. तुम्ही पाहिलं असेल. हा. माझा मोठा मुलगा 70चा आहे. अच्छा त्याचा जन्म ए 70चा बरं आहे. आहे. अच्छा 4 पोरांचं मी कॉलेज केलं. अच्छा 4 पोरांचं कॉलेज केलं. हातावर सगळी तयार केली. 4 मुलं 4 मुली म्हणलं किती झालं ते आता. कुठं होतो कामाला इकडं? कुठला मी पोलीस कामाला पाटील होतो नाही. पहिला. हे पोलीस पाटील होते. पोलीस पाटील आमच्याच घरात आहे. हा. आजोबा बसून आम्ही टिकावली. आता ह्यांचा बाप आहे. आता मुलगा आहे आमचा. तो गेलाय कोकणात. मोठा मुलगा. उत्तर कार्य आहे तिकडे. ते कोकणात गेले ते काल. अच्छा ते इकडे येऊन जाऊन असतात का? राहायला कुठे येते बोरला? आता सध्या बोरला गेल्या वर्षापासून ह्यांच्या सारासाठी हो यांच्या साडेसाठी. जाऊन येऊन आम्ही इथे दोघं म्हातारी. त्या मला सांगा 1972 साली जो दुष्काळ पडला त्यावेळेस काय म्हणजे दुष्काळामध्ये काय होतं? काहीच खायला प्यायला असं काही नाही भेटत? असं कसं म्हणून जमलं. आम्ही रानातली माणसं मरत नाही हा नाही ते तर आहे. शहरातली शहरातले मरते. हो. आम्ही नाही शहरातले मारायचो. हम्म. रानातली काही माणसं 2 दिवस हो. पुढे जागणार. हम्म. शहरामध्ये सगळं हे होतं तसं रानात नाही. रानातली माणसं कधी मरत इकडे मग तुम्ही हे शिकार वगैरे असं काहीतरी करत सगळं सगळं सगळंच. सगळं करायची इथं. आता नाही कोण. आता नाही आता- करत. आता त्या काही- कामाला सगळं. तेव्हा नोकरी नव्हत्या का? हम्म. काहीच नव्हतं. नोकऱ्या नाही काय नाही. मी 76ला पोलीस पाटील. अच्छा त्या मी 4थी शिकलो होतो. त्या जेव्हा मी सगळे पोरं कॉलेज केलं. अच्छा आणि मग माझी पोरं चांगली आहेत. उद्योग चांगली आहेत. हम्म. मोठा पोरगा शिक्षक आहे. त्याची बायको शिक्षक आहे. त्याच्या पारच्या बँकेत आहे. अच्छा आणि तुम्ही 4थी शिकले तरी पण सगळ्याला शिकवलं हे चांगलं आहे. हं? 4थी शिकले तुम्ही हो पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं ते पोरं शिकवलं ते वकील आहे. महत्वाचं ते आहे. जळगावला असते. बारका. बारका असते तिथे जळगावला. आजकालच्या या सिच्युएशनला आता या पिरियडमध्ये एवढं मोठं परिवार आणि त्यांना शिकवणं खूप अवघड आहे. हो कारण आता म्हणजे आता माझीच मुलगी आता 7-8 वर्षाची आहे. मी तिला फक्त आता पहिलीला टाकलेलं आहे. पहिलीकडे दुसरीला गेली ती. 30,000 रुपये महिन्याला भरतोय इंग्लिश मिडियमला. हो. वर्षाचे ते. मग आमचा नातू इंग्लिश मिडियमलाच होता. अच्छा थोरले. त्याचं मग कॉलेज झालं. इंग्लिश मधलं कॉलेज झालं. ते लंडनला मग गेला आता डिग्रीला. पुढची अच्छा. डिग्री लंडनला आता करतोय तो. हम्म. तिथली डिग्री झाली. 5 झालाय आता. 2-3 वर्ष झाली. 3-3.5 वर्ष झाली. ते आमचाही मोठा खर्च. आम्ही खर्चाला म्हणजे पोरांनी मागित बी नाही. त्यांचा शिक्षणाचा पोराचा खर्च नाही का मोठा. ते तर खूपच आहे. खूप जास्त. लंडनला जायला त्यांनी लय पैसे भरले. मग त्याची आई बी शिक्षक आहे. त्याचा बाप शिक्षक आहे. ते आपले करतील. तुमचा खर्च खूप कमी असेल. हं? तुमचा खर्च म्हणलं खूप कमी असेल. काय इथं? काय कारण कुठं पैसे आणायचे. ही आमची गेली तर पोरं आपले शिकलीत म्हणून. हम्म. म्हणजे इथे काय आहे, आपला जीव दाखवायचा म्हणून. ते तर आहेच आहे. पण तरी पण तुम्ही आई वडील म्हणून खूप काही केलं त्यांच्यासाठी. हं. एवढं शिकवणं म्हणजे त्या काळामध्ये शिकवणं म्हणजे हो खूप हे. पोरी नाही कशाचं शिकल्या. काम आहे? पोरी आपल्या पहिली दुसरी तिसरी हो इथं शाळाच नव्हती ना पहिली. शाळा नसून तरी पण तुम्ही शिकवलं ते महत्त्वाचं. आमच्या मुलींच्या टायमाला शाळा नव्हती. हं. आता ही पोरं आमची बोर मध्ये शिकवली. हा हे काय आता मुली सगळ्यात. एक पोरगा मानवडीत राहतो मोठा. अच्छा म्हणजे गोकुळनगरला राहतो. पुण्यातलं गोकुळनगर ना. हं. हा कोणी वानवडी वगैरे गोकुळनगर. गोकुळनगर हे इथं याला कात्रजच्या तिथं नाही का. हा ते गोकुळनगर माहिती आहे ना? कात्राचे थोडं पुढे खाली गेलं. कोंडगाव. वानवडी तिथं खाली चालत ते. तुम्ही कुठं राहता? वडगाव दायरी हो, तिकडं. का नवले ब्रिज आहे ना हा तिथेच.
नवले ब्रिज फेमस आहे ना. चहा करत जातो होत्या ना. नाही नको चहा नको चहा नाही नको बाबा, जाऊ. चहा पित नाही नको नको नाही म्हणलं चहा पिता. नाही नाही नको. नको चहा नको पाणी पिलं बात- पाणी बात- बस झालंय. नाही नाही नाही. बात. नाही नको आता घरी आता काय हा वेळ पण नाही मी सकाळी नाश्ता करून आलोय हम्म. 11:30 काय एवढं नाही आता 1-1.5 वाजता जेवायचं वगैरे जायचं. काय पोरं इथं आली तर जायचं. टाइम आहे अजून शाळा चालू तिच्या आहे. हानेसोबत अरे लग्न लावत हो का ना गावातलं होतं. करू का? नाही नव्हतं मी नव्हतो लागणार घरातले ते तुम्ही आला होता नाही आम्ही नाही आलो पत्रिका होती त्याला. काय माहिती नाही. इकडे दिली होती खाली देतात का पत्रिका वर आणतात. ती ताणी वगैरे लावलेली ते एकदा लावल्यावरती काहीच नाही करायचं तोडायचं फक्त अच्छा ते कंटिन्यू काही गोष्टी असं होतं ते कॉम चालू येते म्हणजे एकदा तेव्हा लावताना खत टाकायचं माती वर आई खत नाही कशाचं खत माती 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 खटा काढायचा आणि त्यात ती पुरायचं. त्या पण मत होतं. सुभेदाराचे जवळजवळ वर्षाला 10 लाखाचं उत्पन्न आहे. हा. किती वर्षांनी ते मोठं होतं ते एकदा पेरल्यावर हे झालं की 7-8 वर्ष झाली त्याला हम्म. 7-8 वर्ष 7-8 वर्ष तोडा येते म्हणजे ते आता लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभर ते कंटिन्यू चालू आयुष्यभर तसं. फक्त कापायचं. आम्ही 4 एकरात लावलाय खाली. जर एकदा कापलं आणि ते परत मग किती परत अजून वाढायला किती दिवस लागतात त्याला ते काय वाढ आहे ते एक वर्षात मोठं होतं 1 वर्षात ते पूर्ण होतं. अच्छा म्हणजे वर्षाचं आपलं ते एका उत्पन्न वर्षात त्याची वाढ होती ते आता हे बघा हे चढले गेल्यात ना हं. त्या अगोदर ते तिथवर गेलं एका वर्षात तिथवर जाते नाही 6 महिन्यातच जाते पावसात. हं. आता कोंबडी काय सुरुवाती करते आकार सरावणाला. हम्म. 6 महिन्याला या वर्षाला तुमचं एक उत्पन्न होतं हो, त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला कुठलं अजून होत म्हणजे आता एक भाव आहे ना माझा खाली हम्म. तो चांगला घेतो उत्पन्न 1,00,000-2 लाख रुपये घेतो ते वर्षाला. घरापासून खाली अच्छा. ते गेलं. घरापाशी नाही का खाली येतो हा हा पाहिलं ते तिथं. बहुतेक त्याच येतं. बांबूची बांबू तर सगळ्यात चांगली आमचं सगळं गावात आणि बांबू आहे. इकडे चांगलंच येणार कारण वर्षातून म्हणजे ते पाऊस वगैरे चांगला पडतोय ना हो त्यामुळे- त्याला ओल लागते चांगली उकळा लागते. अच्छा रायरीला आहे, त्या रायरी दारा ते सगळं बांबूच आहे. पाहिलं याच्या वेळेस बांबूच बांबू रस्त्याच्या कडला सगळीकडे ते एक 70-80 रुपयाला जातो तो चांगला एवढा हे आहे का अजून नॉर्मल आहे. किलोवरती नाही ना साईज वरती ना साईज वरती रेट किती फूट पाहिजे तो जास्त किती 20-1 फूट असेल. नाही जास्त 40-50 फुटा हा. अच्छा जेवढी जास्त तिथे येते ना पुढे ती बघा किती येते. हा. त्याच्या सगळीकडेच येते खाली रायरी पर्यंत मेस हो येते. त्या खाली घेता येते ना हम्म. ते सकाळी हानूच्या घराच्या खाली येते ना हा. ते लई उच येते सगळ्या रायरी बसणं दाराबे बसणं हम्म. तिथल्या त्या खाली घेतलं उच गेल्या वर्षी मला वाटतं 11-12 गाड्या गेल्या होत्या तिथे. हम्म. लय गाड्या काढल्या मग. हम्म. हा. बरंच त्याचं मी असून जास्त बांबूचं पुढे यूज होतो लय यूज होतो आपण आपल्याकडे नाही इकडे काहीच करत. आहे ना खायचं. ते ती ती सकाळी मी गेलो राहणार ते रान कापायावर नेता कापला हा. एक घराला इकडे जड्या बांधाया घराला. जड्या बांधावं लागते. हो लय आम्हाला रान लागतं बाबा. कारवी नाही तो आता काय कारवी आता गेल्या वर्षी नीळ झाली कारवी मरून गेल्या. कारवी आलेच नाही परत. हम्म. नाही आता लहान आहे ती. हो ना ती कारवीला आता काय हे करता जड्या आम्हाला बांधावं नेत्यांच्या लागते. जडे लागते लय बाबा. त्यातनी वार येत नाही ना. हम्म. हो हे असं वारं नाही काही तो पावसात तर लय वार. कारवी पण ते तट्या गेलो सारवून घेतलं की ते काल पाऊस पडला कारवी का नाही ते एवढं सुद्धा काठी एवढे आहे ना. लय असतात काठ्या असतात. वाघ कधी आला म्हणले रात्री गेला फिरून येत ना अरे बापरे ते काय असतो ते बिबट्या. हा बिबटेत हम्म. वाघ नाही आता वाघ पहिला असायचं आता वाघ नाही इकडं. वाघ नाही वाघ नाही ते बिबटे मिळलं ते वय बाबा नुसतं. बिबटेला- तरस बिरस पण नाही ना काय. हा? तरच नाही आता काय भाऊ. तरस ना हो तरच नाही तरच नाही आता. तरस होते ते नाही का ते गोळवाली येते हा. गोळ खाऊन एकही ते तरस राहिला नाही, एकही राहिला नाही राहिला नाही तरच राहिला नाही कोल तर मागच गेलं हम्म. तरच तरच नाही. बी नाही राहिला तरच बी गेलं त्या गोळ्याने ती रात्रीची गोळ खाऊन हा, हा. ते गेलीच म्हणून मग ते तरच नाही राहिलं. ते परत खाली गेलं घर कोण नाही बा, कोण आलं? निघाला हे. पाण्याचा प्रॉब्लेम. काय रे भाऊ
मित्रांनो हे पाहू शकता आतमध्ये गाई वगैरे बांधण्यासाठी हे सगळं आतमध्येच आहे. आपल्या गावातलं शेतातलं नाही का 3 BHK 2 BHK काय आहे ते हे बघा. हे यांचं किचन वगैरे आणि इकडे बाजूला हे मंदिर आहे इथे. आता मी बूट घातले त्याच्यामुळे मला काढता येणार नाही. पाहू शकता तुम्ही मंदिर आहे यांचं. आणि हे पहिले जुने शंख खूप साचून ठेवले त्याने. असं काही सेपरेट आहे यांचं देवघर आणि हे आहे किचन यांचं. किचन शेड आणि ही इथे ही आहे चूल. आणि इथे आतमध्ये लाईट नाही आहे पण हा आहे प्रकाश वरती वरती कौलं वगैरे काढून नाही का हा प्रकाश पडतोय. फोटो काढून देतात. हे आजीचं इथलं किचन आहे. लाकडांची होत आहे बाबा आम्हाला. हो बरोबर आहे. लाकडं गॅस काय वगैरे- पाठी भरले ते पाऊसच्याला. हो मी पाहिलं ना बाहेर. हो हे सगळं आता तुमचं काय लाकडावरतीच आहे दुकान. हा मग काय गॅस वगैरे तर काही नाही इकडे नाही ना. नामोन निशाण. आता इथे लाईट नाहीये हो. पण तरी पण आतमध्ये घरामध्ये नाही का हो. प्रकाश आहे. आता तिने वरती जे कौले काढले त्याच्यामुळे प्रकाश पडतोय. हो, हो. आणि ही पहिली जी आहे धान्य साठवायची. हा. आता इथं अंधार असल्यामुळे जास्त दाखवता येत नाही तुम्हाला. हा. हे सगळं नाही का शेणाने सारवलेलं आहे. हा. आणि इथे असं हम्म. हे सगळं त्यांचं सामान वगैरे ठेवलेलं आहे इथे सगळं. हे ऑलमोस्ट किती 1 गुंठ 2 गुंठ्यामध्ये असेल नाही 5 खणे. 5 खण. हा. 5 खण म्हणजे 2.5 गुंठ. हा. 5 खणे. आता त्यांचं याच्यामध्ये इकडे नाही का खण वगैरे म्हणतात. 1 खण म्हणजे किती? 1 खण हे काय असा हे खण एवढा. ह्या खांडा बसणं ह्या खांडा बसवर हे मोठं आहे. किती किती फूट होतं ते? ते किती फुट असेल ते काय माहिती म्हाताऱ्याला इथं. 6 फूट असतं का? हा मग 5 खण आहे. अच्छा म्हणजे चारही बाजूने नाही का 6-6 फूट का? हा हा. हे आहे ओसू छोटस. त्याला वाटतं दूध आहे. मग ते त्याची आई आहे ते. महिना 2 महिने झाला असेल. नाही 15 दिवस. महिना बी नसेल झाला. महिना झाला तरी पण ते पैसे त्याला. महिन्याचं झालं.